हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एवढेच नव्हे तर आणखी काही कंपन्या स्थलांतरित होणार असल्याची भीती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने व्यक्त केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ट्रॅफिक जामच्या त्रासाला कंटाळून आयटी कंपन्या स्थलांतरित होत आहेत। हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या बड्या कंपन्या तसंच शेकडो आयटी कंपन्या आहेत। तिथं काम करणारे हजारो कर्मचारी जवळपास रोजच ट्रॅफिक जामच्या चक्रव्यूहात अडकत आहेत। वाहतूक कोंडीमध्ये प्रत्येकाचे जवळपास 1.5 ते 2.5 तास वाया जात आहेत। याबाबत उद्योग मंत्र्यांचं लक्ष G24 तासने वेधलं तेव्हा माहिती घेतो असं उत्तर त्यांनी दिलंय। मला माझ्याकडे अशी काही माहिती नाही। इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये हिंजवाडीचं जर सांगायचं झालं तर पूर्वीच्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण चाकण, रांजणगाव, हिंजवाडी सगळ्या परिसरामध्ये दिलेलं आहे। याची मी माहिती घेईन, आजच माहिती घेईन। परंतु सध्या 38 आकडा कुठनं आला मला माहीत नाही, 37 शिफ्ट झाल्या, त्याची माहिती घेऊन सांगेन ना मी। आमच्या रेकॉर्डप्रमाणे इथून आतापर्यंत 37 कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत। 3-4 कुठे बानेरला गेल्यात किंवा मगरपट्ट्याला गेल्यात, पण बऱ्याच बंगलोरला गेल्यात, हैदराबादला गेल्यात, चेन्नईला गेलेल्या आहेत। त्यामुळे काय की इथले कंपन्या तर कमी होतात, पण तेवढा रोजगार आणि जे रेव्हेन्यू आहे आपलं ते कमी होतं इथं। त्या बाहेर जर गेल्या तर आमच्या इथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार नाही। त्याच्यामुळे त्यांना बाहेर न जाण्यासाठी काय आमच्या वतीने काय प्रयत्न होईल ते आम्ही प्रयत्न करू व वरिष्ठांशी आमच्या वरिष्ठांशी मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांची चर्चा करून त्यांच्या काय अडचणी असतील त्या दूर करायचा आम्ही ग्रामपंचायत स्तरावरती प्रयत्न करू।